मित्रांनो, नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आज आपल्याला सामाजिक दृष्ट्या एका महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करायची आहे. आणि तो महत्वाचा जो प्रश्न आहे तो प्रत्येकाच्या घराघरामध्ये आहे, हे मी सर्वप्रथम इथं नमूद करतो. आणि हा जो सामाजिक दृष्ट्या महत्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे एकत्रित कुटुंब पद्धती. आणि या एकत्रित कुटुंब पद्धतीचे कुठले कुठले फायदे आहेत ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी मी काही मुद्दे निवडलेले आहेत. त्या मुद्द्यावर मला तुमच्या सोबत चर्चा करायची आहे. आणि मला निश्चितच एक अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल, कारण ही एक फार मोठी समस्या आज आपल्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे. आणि एकत्रित कुटुंब पद्धती ही लयास जात असल्यामुळे काही ड्रॉबॅक्स त्या कुटुंब पद्धतीमध्ये निर्माण झालेले आहेत. ते कोणते ड्रॉबॅक्स आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. कारण आपण बघतोय की आजच्या या धकाधकीच्या काळामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एक चिंता निर्माण झालेली आहे. प्रत्येक व्यक्ती हा चिंताग्रस्त झालेला आहे. त्याच्या मनामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणामुळे एक नैराश्य निर्माण झालेलं आहे. आणि ह्या ज्या गोष्टी त्याच्या मनामध्ये घर करून बसलेल्या आहेत, त्याचं एकमेव कारण जे असेल ते आहे विभक्त कुटुंब पद्धती. कारण ती जर व्यक्ती एकत्रित कुटुंब पद्धतीत राहिली तर त्याच्या मनामध्ये जे सतत सारखे सारखे विचार येतात, ते विचार तो कुटुंबातल्या कुठल्या तरी सदस्य जवळ सांगू शकतो किंवा त्याच्यासोबत ते शेअर करू शकेल. आणि त्यातून निश्चितच काही ना काही मार्ग निघू शकतो. त्यामुळेच आपण बघतोय की पूर्वीच्या काळामध्ये आणि आजच्या काळाचा आपण जर कम्पॅरेटिव्हली स्टडी केला तर पूर्वीच्या काळापेक्षा आजच्या काळामध्ये नैराश्याचं प्रमाण वाढलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या ना कुठल्या कारणास्तव चिंताग्रस्त झालेला आहे. आणि याचं एकमेव जे कारण आहे ते कारण म्हणजे सतत एकच एक विचार त्याच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे. आणि याच्यापासून जर आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर मला असं वाटते की यासाठी बेस्ट जी आहे ती जुन्या काळामध्ये होती आपल्या, ती म्हणजे संयुक्त कुटुंब पद्धत. आणि या संयुक्त कुटुंब पद्धतीचे किंवा एकत्रित कुटुंब पद्धतीचे कोणकोणते चार फायदे आहेत ते आज आपल्याला बघायचे आहेत. हे सर्वात महत्वाचे फायदे आहेत. आणि मला असं वाटतं की प्रत्येकासोबत निगडित आहेत. हे सुद्धा असं माझं आहे, म्हणजे प्रत्येक कुटुंब आहे ना, त्या प्रत्येक कुटुंबाशी हे जे चार मुद्दे आहेत हे निगडित आहेत. आणि या समस्येतून प्रत्येक कुटुंब हे ग्रस्त झालेलं आहे. हे सुद्धा इथं आपल्याला आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. आणि मला निश्चित एक अपेक्षा आहे की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जरूर लाईक करा. आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच आपण अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ आपण तयार करतो ते नोटिफिकेशन्सद्वारे आपल्याला प्राप्त होतील मित्र. चला तर मग ते चार मुद्दे कुठले आहेत त्या चार मुद्द्यावर आज आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून एक साधक बाधक तुमच्यासोबत मला चर्चा करायची आहे. मी काही फार मोठा याच्यामधला सामाजिक म्हणजे तत्वज्ञ अशातला काही तो भाग नाही. आपण फक्त एक त्या विषयावर चर्चा करतोय आणि या चर्चेतून जर काही मार्ग निघला तर अतिउत्तम होईल असं मला वाटते. मग हे कुठले कुठले चार मुद्दे आहेत तर त्याचा आता मी स्क्रीन इथं शेअर करतोय. त्या स्क्रीन मध्ये हे आपण जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे इथं नमूद केलेले आहेत मित्र. त्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. हे प्रत्येक फॅमिलीशी म्हणजे प्रत्येक कुटुंबाशी निगडित असणारे मुद्दे आहेत. बघा, एकत्रित कुटुंब पद्धती असं आपण आजच्या या व्हिडिओला एक हेडिंग दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी असं खाली दिलेलं आहे की एकत्र कुटुंब पद्धतीचे भरपूर असे फायदे आहेत. आणि त्यापैकी म्हणजे चार मोठे फायदे कोणते आहेत, एकत्रित कुटुंब पद्धतीचे चार मोठे फायदे कोणते आहेत त्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. बघा, त्याच्यापैकी एक जो मला सर्वात महत्वाचा मुद्दा वाटतो तो मुद्दा असा आहे की कुटुंबातील सदस्यासोबत समस्या शेअर करू शकतात. हा एकत्रित कुटुंब पद्धतीचा सर्वात मोठा फायदा आहे की आपल्या मनामध्ये जी काही समस्या निर्माण झालेली आहे, ज्या समस्येमुळे आपण चिंताग्रस्त आहोत,
किंवा ज्या समस्येमुळे आपल्याला नैराश्य प्राप्त झालेलं आहे, ती समस्या आपण आपल्या कुटुंबाच्या सदस्यासोबत शेअर करून त्यामधून मार्ग काढू शकतो. हा सर्वात मोठा एकत्रित कुटुंब पद्धतीचा फायदा आहे असं मला वाटते. तर याच्यावर आज आता आपल्याला या मुद्द्यावर थोडीशी सविस्तर चर्चा करायची आहे. ती चर्चा मी इथं या स्क्रीनवर दिलेली आहे बघा. काही लोक जीवनातील एकाकीपणामुळे नैराश्य आणि चिंता यासारख्या समस्यांना बळी पडतात. काही असे लोक आहेत की जीवन जगत असताना जो काही त्यांच्या वाटेला एकाकीपणा येतो, आपण त्याला एकलकोंडे असं म्हणतो, त्यामुळे त्यांच्यामध्ये एक नैराश्य आणि चिंता घर करते आणि यासारख्या समस्यांना ते बळी पडतात. तर आपण जर समजा जॉईंट फॅमिलीमध्ये असलो तर मग काय होईल? जॉईंट फॅमिलीमध्ये राहून तुम्ही तुमच्या समस्या कुटुंबातील सदस्यासोबत शेअर करू शकता. तुम्ही जर जॉईंट फॅमिलीमध्ये किंवा एकत्रित कुटुंबामध्ये असाल तर तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या आहेत ते त्या कुटुंबातील सदस्यासोबत शेअर करू शकता. हे सगळ्यात इथं या एकत्रित कुटुंब पद्धतीचा माझ्या दृष्टिकोनातून फार मोठा फायदा आहे. आणि तुमच्या भावना कुटुंबासमोर अगदी सहजपणे तुम्ही मांडू शकता. तुमच्या ज्या काही भावना आहेत, तुम्हाला ज्या बाबतीत नैराश्य आलेलं आहे, ज्या ज्या याच्यामुळे ज्या समस्येमुळे तुम्हाला नैराश्य निर्माण झालेलं आहे किंवा तुम्ही ज्या समस्येचा फार वारंवार विचार करता त्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त झालेला, त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये एक नैराश्य कुठंतरी घर करून आहे, ते बाकी तुम्ही जर तुमच्या एकत्रित कुटुंबातल्या जे काही सदस्य असेल त्यासोबत जर तुमची समस्या शेअर केली तर त्यातून निश्चित मार्ग निघतो आणि मार्ग निघल्यामुळे तुमचा जो काही भार आहे तो हलका होते आणि हलका झाल्यामुळे तुमची जी काही समस्या आहे ती दूर होण्यास मदत होते. तुमच्या भावना कुटुंबासमोर तुम्ही अगदी सहजपणे मांडू शकता, कारण आपली ज्या मनात जी भावना आहे ती आपण दुसऱ्याला नाही सांगू शकत, पण आपल्या कुटुंबातील सदस्यासोबत आपण मन मोकळेपणाने त्याला सांगू शकतो, त्याच्यासोबत ती शेअर करू शकतो. यामुळेच जॉईंट फॅमिलीमध्ये राहणारे बहुतेक लोक, मला असं वाटतं की ते मानसिक दृष्ट्या सदृढ असतात किंवा मानसिक दृष्ट्या ते मजबूत असतात. कुठले? तर जॉईंट फॅमिलीमध्ये. म्हणून आपल्या घरामध्ये जे काही आपण जर बघितलं असेल तर आपले जे काही आजोबा असतील, आपले जे काही वडील असतील ज्यांचं वय 75-80च्या वर गेलेलं आहे, आपण बरेचदा असं म्हणतोय की मानसिक दृष्ट्या खूप स्ट्रॉंग आहे. त्याचं कारणच एक आहे की ते जॉईंट फॅमिलीतून पुढे आलेले आहेत आणि त्यामुळे ते मानसिक दृष्ट्या स्ट्रॉंग आहेत. म्हणून एकत्रित कुटुंबामध्ये जर सगळ्यात कोणता फायदा असेल तर जी काही समस्या निर्माण झाली, ज्यामुळे आपल्या मनामध्ये नैराश्य घर करत आहे, ज्यामुळे आपण चिंताग्रस्त आहात ज्या समस्येमुळे, ती समस्या आपण आपल्या एकत्रित कुटुंबातील जे काही सदस्य आहेत त्यांच्यासोबत शेअर करून त्यावर निश्चितच ते मार्ग निघू शकते. म्हणून असं माझं मत आहे. एकंदरीत मला असं वाटतंय की एकत्रित कुटुंब पद्धतीचा सगळ्यात मोठा फायदा आहे की जॉईंट फॅमिलीमध्ये जे लोक वास्तव्य करतात ते मानसिकदृष्ट्या सदृढ असतात किंवा मानसिकदृष्ट्या मजबूत असतात. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. आजची काळाची गरज आहे मित्र, मानसिकदृष्ट्या सदृढ राहणे ही काळाची गरज आहे. हा एक फायदा आला. त्यानंतर आपण दुसरा याच्यामधला जो काही पॉइंट आहे तो बघू आपण, एकटेपणापासून दूर राहतात. हा ही पण एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. बरेचसे लोक एकटेपणामुळे काय झालं माहितीये का, त्यांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण झालेलं आहे, ते चिंताग्रस्त असतात, ते सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा विचार करत असतात, कारण त्यांच्यासोबत दुसरं कोणीच बोलायला तयार नसतं किंवा त्यांच्या घरामध्ये बोलण्यासाठी कोणी मेंबर सुद्धा नाही आहे. म्हणून आपण एकटेपणापासून दूर राहतो. हा एक दुसऱ्या नंबरचा जर फायदा असेल तर तो एकत्रित कुटुंब पद्धतीचा फायदा आहे मित्र. हे सगळ्यात महत्वाचा हा फायदा आहे. बघा, आजच्या व्यस्त जीवनशैलीत आई वडील अनेकदा कामात व्यस्त असतात आणि मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. अशा स्थितीत मुलांना एकटे वाटू लागते. जॉईंट फॅमिलीमध्ये राहून मुलं केवळ कुटुंबातील इतर सदस्यांसोबतच वेळ घालवू शकत नाहीत, तर आपल्या समस्या भाऊ बहिणीसोबत मोकळेपणाने शेअर करू लागतात. जॉईंट फॅमिलीमध्ये राहिल्याने प्रत्येक आनंद द्विगुणित होतो. अशा परिस्थितीत लोक प्रत्येकाचा वाढदिवस ते प्रत्येक सण एकत्र आणि आनंदाने साजरा करतात. हा सुद्धा एक जॉईंट फॅमिलीचा मित्र फार मोठा फायदा आहे आणि याचा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे. बघा, एकटेपणापासून दूर राहणं, आणखी एक याच्यामध्ये मला ड्रॉबॅक्स वाटते की जर समजा विभक्त कुटुंब पद्धती असेल तर त्यामध्ये जे काही नवीन म्हणजे जे काही
म्हणजे अल्पवयीन जे काही समजा हे असतात, लहान मुलं असतात, ते लहान मुलं, आपण जन्माला आलेले जे काही लहान बाळ असते, त्यांच्याशी बोलायला सुद्धा कोणी तयार नाही. त्यांच्या हाती मोबाईल देऊन टाकतात. त्यामुळे ते जे लहान बाळ आहे ते लेट बोलायला सुरुवात करते, उशिरा बोलायला सुरुवात करते. हे सुद्धा डॉक्टर लोकांकडे बरेचशा कंप्लेंट्स आलेल्या आहेत. कारण काय तर त्या कुटुंब पद्धतीमध्ये त्यांच्याशी बोलायला वारंवार बोलायलाच कोणी नाहीये, त्यामुळे ते बोलतात सुद्धा उशिरा लहान बाळ. हा सुद्धा एक समस्या या विभक्त कुटुंब पद्धतीची निर्माण झालेली आहे. तेच जर ते एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये असते तर त्यांना कोणी उचलून घेते, त्यांच्याशी कोणी सतत बोलत राहते, त्यामुळे ते सुद्धा लवकर बोलायला शिकतात. हा एक न एकत्रित कुटुंब पद्धतीचा महत्वाचा फायदा आहे मित्रांनो. म्हणून आजच्या व्यस्त जीवनशैलीत आई वडील अनेकदा कामात व्यस्त असतात, कारण प्रत्येक याच्यामध्ये असं आहे की आजची जी जीवनशैली आहे ती व्यस्त जीवनशैली झालेली आहे. आणि आई वडील हे सतत कामात असतात, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ते कामात असतात. मग ते त्यांच्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे ते मुले एकटे पडतात, त्यांच्याशी बोलायला कोणीच नसते. तेच जॉईंट फॅमिलीमध्ये राहून मुलं केवळ कुटुंबातील इतर जे काही सदस्य आहेत, त्यांचे भाऊ बहीण काका मोठे वडील आजी आजोबा यांच्या सोबत राहून त्यांचा जो एकटेपणा आहे तो एकटेपणा दूर होऊ शकतो. म्हणजे त्यांना एकटेपणापासून ते दूर राहतात. हा मला सगळ्यात मोठा फायदा या जॉईंट फॅमिलीचा म्हणजे हा सगळ्यात फायदा या जॉईंट फॅमिलीचा होतो आपल्याला. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्या समस्या भाऊ बहिणीसोबत ते शेअर करतात, मोकळेपणाने शेअर करू शकतात. जॉईंट फॅमिलीमध्ये राहिल्याने प्रत्येकाचा आनंद द्विगुणित होतो. आणि जॉईंट फॅमिलीमध्ये राहिल्याने सगळं जे काही भाऊ बहीण आहेत ते एकत्रित सण असतील, आणखी कुठला काही उत्सव असेल, कुठला वाढदिवस असेल, ते साजरा करतात. आणि ते जे त्यांचा जो आनंद आहे तो त्यावेळेस द्विगुणित होतो. हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून हा सुद्धा एक सर्वात मोठा जो फायदा आहे तो कोणता आहे तर एकटेपणापासून दूर राहणे. हा एकत्रित कुटुंब पद्धतीचा एक आणखी फायदा मला इथं वाटतो आहे. पुढला आणखी एक मुद्दा, आपण असे 4 मुद्दे आज आपण चर्चेला घेतलेले आहेत. तर पुढचा जो मुद्दा आहे तो आर्थिकतेशी संबंधित आहे. आर्थिक समस्यांपासून दूर राहतात. बघा, आर्थिक ज्या काही समस्या प्रत्येकाला भेडसावतात, कारण आजच्या या भौतिक सुखाकडे प्रत्येक जण म्हणजे हे गेलेलं आहे. आणि भौतिक सुख बघा, खाण्यापिण्याचा खर्च फार कमी असतो. आज आपण बघितलं तर मोबाईल रिचार्ज पासून करा, काय खर्च लागतोय तो वेगळा काढा त्याला. त्यानंतर भौतिक सुख जे काही आपल्याला गाडी वगैरे त्याच्यामध्ये पेट्रोल, त्याच्यानंतर जो काही म्हणजे बाकीच्या गोष्टी आपल्याला भौतिक सुखासाठी लागतात, त्यावर हा जास्तीचा खर्च होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला आर्थिक जे काही समस्यापासून म्हणजे आर्थिक समस्या त्यांना भेडसावत आहेत. आणि या आर्थिक समस्येपासून जर दूर राहायचं असेल तर एकत्रित कुटुंब हा त्याच्यावर एक बेस्ट पर्याय आहे. बघा, संयुक्त कुटुंबात राहणाऱ्या लोकांचा सर्वात मोठा फायदा हा आहे की त्यांना गरज पडल्यास इतरांकडून पैसे घ्यावे लागत नाहीत. म्हणजे आपल्याला बाहेरच्या व्यक्तीकडनं काही त्याला पैसे मागावे लागत नाहीत किंवा काही व्याजानं पैसे आणावे लागत नाहीत. अशा लोकांच्या बहुतेक आर्थिक समस्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने सोडवल्या जातात. तर एकटे राहणाऱ्या लोकांच्या घरात किंवा विभक्त कुटुंबात फक्त एकच व्यक्ती किंवा जोडीदार संपूर्ण घराच्या खर्चाचा भार उचलतो. आणि त्यामुळे त्याला एखाद्या वेळेस आर्थिक चणचण भासू शकते. हे विभक्त कुटुंब पद्धतीत झालेलं आहे. पण एकत्रित कुटुंब पद्धतीत जर समजा आपल्याला काही आर्थिक अडचण आली तर आपल्या कुटुंबातील सदस्यासोबत ती आपण आपली अडचण शेअर करू शकतो आणि त्याच्यावर निश्चित मार्ग निघते. म्हणजे हा सुद्धा एक मुद्दा याच्यामधला मला महत्वाचा वाटते, जो आर्थिकतेशी संबंधित आहे. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे. हा तिसरा मुद्दा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक शेवटचा मुद्दा आहे, त्यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे मित्र हो. तो आहे मुलांची काळजी घ्यायला बरेच लोक असतात. बघा, हा सगळ्यात मोठा फायदा एकत्रित कुटुंब पद्धतीचा आहे. या कुटुंब पद्धतीमध्ये जर समजा आई वडील जर दोघेही समजा कुठं नोकरीवर जॉब करत असतील तर त्यांची जी मुलं आहेत त्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्या एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये बरेच व्यक्ती असतात. हा सुद्धा या एकत्रित कुटुंब पद्धतीचा मित्र फायदा आहे. बघा, संयुक्त कुटुंबाची दुसरी चांगली गोष्ट म्हणजे अशा कुटुंबात राहणाऱ्या मुलांना आजी आजोबाच्या प्रेमाबरोबरच उत्तम संगोपनही मिळते. नाही तर होते काय माहित आहे का, विभक्त कुटुंब पद्धतीत आज एक नवीन शब्द आला, केअरटेकर म्हणून एखादी लेडीज ठेवल्या जाते.
आणि आम्ही बघितलेलं आहे की लेडीज हे जर दोघंही गेल्यानंतर त्या लेडीज त्या मुलांना, लहान मुलांनी जर त्यांना त्रास दिला त्या केअरटेकरला, तर ती त्या मुलाला फिजिकल पनिशमेंट सुद्धा करते, किंवा तिच्यासाठी काही खायला ठेवलं तर ती केअरटेकर बरेचदा ते त्यांना देण्याचा कंटाळा करते. हे सुद्धा विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आपल्याला दिसून येते आहे. पण तीच जर एकत्रित कुटुंब पद्धती असेल तर या मुलांचं संगोपन आजी आजोबा करू शकतात. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून संयुक्त कुटुंबाची दुसरी चांगली गोष्ट म्हणजे अशा कुटुंबात राहणाऱ्या मुलांना आजी आजोबांच्या प्रेमाबरोबरच उत्तम संगोपनही मिळते. त्यांच्यासोबत राहिल्याने त्यांना जीवनाचे चांगले धडेही मिळतात. मुलांना लहानपणापासूनच कौटुंबिक मूल्य कळतात. हे सुद्धा एक महत्वाचं आहे. म्हणजेच ते जर मुलं आजी आजोबा सोबत जर राहिले तर त्यांच्यावर चांगले संस्कार पडतात. हे सगळ्यात महत्वाचं. त्यांना जीवन म्हणजे कौटुंबिक पद्धतीचे चांगले मूल्य सुद्धा कळतात. हा एक या एकत्रित कुटुंब पद्धतीचा मित्र सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि काय असते की लहान बाळ असतात, तर लहान बाळाशी हे आजी आजोबा सतत गप्पा मारतात, त्यामुळे ते लहान बाळ लवकरच बोलायला सुद्धा शिकते. आणि तेच विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये ते उशिरा बोलायला शिकते. कारण काय की जेव्हा आई वडील येतात घरी तेव्हा त्यांना काम करावं लागतं, काम करायच्या वेळेस त्याच्या हाती मोबाईल देतात, ते मोबाईल सोबत खेळत बसते, त्यामुळे त्याच्याशी बोलायला कोणीच नसते. आणि तेच जर एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये लहान बाळ असलं तर आजी आजोबा सतत त्याच्याशी बोलत राहतात आणि ते बोलत राहिल्यामुळे ते मूल सुद्धा लवकर बोलायला लागते. आणि दुसरा त्याच्यामधला फायदा आहे, मुलांना लहानपणापासूनच कौटुंबिक मूल्य सुद्धा कळतात. तर हे चार मुद्दे माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचे आहेत, ते आहेत एकत्रित कुटुंब पद्धती वापरतात. तर मला अपेक्षा आहे, हा एक आज वेगळाच आपण विषय घेतलेला आहे. हा विषय सध्या समाजामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये अ, हा विषय जो आहे तो उपस्थित झालेला आहे. त्यामुळे हा विषय घेण्याची मला गरज पडलेली आहे. आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. आणि आपण नवीन असाल आणि आपल्याला असं वाटत असेल की अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जे आपण थोडेसे कुटुंब पद्धतीच्या बाबतीत संस्कारक्षम बनवतो, ते जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर जरूर माझ्या आपल्या या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता मी इथं थांबतोय. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्कार.